आम्हाला लोकांना मिळाली की सोमनाथ सूर्यवंशी एक लॉ कॉलेजला शिकणारा विद्यार्थी आहे. लॉ कॉलेजला शिकणारा विद्यार्थी ज्यांनी कुठल्याच प्रकारचा गुन्हा केला आहे असं शासनिक चौकशीत दिसत नाही. जे काही घडलं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये संविधानाची तोडफोड केली गेली, त्याची प्रतिक्रिया ही होणार याच्यामध्ये आश्चर्य नाही. आणि ही प्रतिक्रिया शांततेने होत असते. सोमनाथला अटक करण्यात आली, त्याला मारहाण करण्यात आली अशी कुटुंबियांची तक्रार आहे. कुटुंबियांचं म्हणणं ऐकल्याच्या नंतर या तरुणाला कायदा हातात घेऊन मोठ्या प्रमाणावर मारहाण झाली हे स्पष्ट दिसतंय. आणि त्यामुळं स्थानिक जनतेनं या संदर्भात जी मागणी केली आहे त्या मागणीच्या संदर्भात राज्य सरकारने कुटुंबियांना नागरिकांना न्याय देण्याच्यासाठी त्यांची जी मागणी आहे ती 100% मान्य केली पाहिजे आणि त्यांना न्याय दिला पाहिजे. आताच सोमनाथच्या मातोश्री, त्याच्या कुटुंबातले त्याचे भाऊ या सगळ्यांना आम्ही भेटल्याच्या नंतर त्यांचं म्हणणं ऐकल्याच्या नंतर साहजिकच त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. आणि त्यामुळे आम्हाला लोकांची जबाबदारी एक राहील की राज्य सरकारने काही वेगळा विचार या ठिकाणी मांडला, पण प्रत्यक्ष कुटुंबियांचं म्हणणं ऐकल्यानंतर वस्तुस्थिती वेगळी आहे असं दिसतंय. आणि त्याचं त्यांचं मागणं त्यांना न्याय हवा आहे आणि तो त्यांना न्याय देण्याच्यासाठी राज्य सरकारकडं किंवा सगळ्यांचं म्हणणं, त्याच्यानंतर सोमनाथच्या कुटुंबियांचं म्हणणं आणि त्याबरोबर लोकनेते विजय वाकवले यांच्या खटल्यामधून जे काही केलं गेलं त्या सगळ्याची चौकशी होऊन जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर सक्त कारवाई ही राज्य सरकारने करावी अशी तुमची जी मागणी आहे ती आम्ही राज्य सरकारच्याकडे पोचू आणि तुम्हाला न्याय मिळेल, कुटुंबियांना न्याय मिळेल याची काळजी घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो. हे घडल्याच्या नंतर तुम्ही जी प्रतिक्रिया व्यक्त केली ती तुम्ही अत्यंत योग्य गोष्ट केली. अन्याय अत्याचार सहन करायचा नाही हे सूत्र तुम्ही स्वीकारलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपतो.